नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या सर्वेंगच्या क्लासमध्ये. मित्रांनो, लास्ट व्हिडिओपासनं आपण सर्वेंगची व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे, जे की तुम्हाला येणाऱ्या सर्व एई किंवा जेई दोन्ही एक्झामसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये आपण सर्वच गोष्टी खूप डीप आणि प्रॉपर पद्धतीने कंप्लीट करणार आहोत. यासोबतच आपण या सर्व गोष्टी अप टू डेट सिलेबस नुसार किंवा आतापर्यंत झालेल्या एक्झामच्या पॅटर्न नुसारच कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे सर्वांना हा कोर्स तसाच हा व्हिडिओ सिरीज दोन्ही खूप फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच आपलं पिलर्स कोचिंग क्लासेसचं जे ॲप आहे ते तुम्ही प्ले स्टोर वरनं डाउनलोड करू शकता, किंवा जर काही त्या संदर्भात इश्यू येत असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. ओके. आणि लक्षात घ्या, या संपूर्ण व्हिडिओ सिरीज मध्ये किंवा टोटल कोर्स मध्ये सर्वात जास्त फोकस हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जे की एक्सपेक्टेड आहे आणि आतापर्यंत होऊन गेलेले आहे, म्हणजे PYQs सगळ्या एक्झामचे, म्हणजे ती मग येई साठी असो, जेई असू दे, नगर परिषद असू दे किंवा महानगरपालिका असू दे, ह्या सर्व गोष्टींचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्यावर प्रॉपर फोकस केला जाणार. सोबतच अप टू द पॉइंट किंवा खूप प्रॉपर पद्धतीने हा सिलेबस कंप्लीट केला जाईल. क्लियर? यासोबतच या सर्व सिलेबसची PDF कॉपी खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असेल. पण ही PDF कॉपी तुम्हाला या सिलेबसच्या शेवटी अवेलेबल करून दिली जाईल, जेणेकरून प्रत्येकच व्यक्ती किंवा विद्यार्थी इझी पद्धतीने हा कोर्स कंप्लीट करेल किंवा हा पार्ट कंप्लीट करेल. क्लियर? आणि तुम्हाला माहिती आहे की आपण लास्ट लेक्चर मध्ये इंट्रोडक्शन स्टडी केलं होतं, ज्यामध्ये आपण सिलेबस पूर्ण बघितला होता. या सिलेबस मध्ये आपण ऑलमोस्ट टोटल 11 हेड स्टडी करणार आहोत, आणि या 11 हेडच्या बेसिसवर आपण लास्ट लेक्चर मध्ये इंट्रोडक्शन, प्रायमरी एम्स टू फील्ड सर्वे, त्यानंतर यूज ऑफ सर्वे, क्लासिफिकेशन ऑफ सर्वे काय होता तो बघितला होता, प्लेन सर्वे, जिओडेटिक सर्वे लास्ट लेक्चर मध्ये झालं. आज आपल्याला त्या संदर्भातले काही ऑब्झर्वेशन, जे की मोस्ट ऑफ द पेपर मध्ये विचारल्या गेलेले आहेत, ते कंप्लीट करायचे आहेत. क्लियर? यासोबतच लास्ट लेक्चरवरनं काही विद्यार्थ्यांनी 250 स्क्वेअर मीटर वर काही कन्फ्युजन आहे असं सांगितलं होतं, बरोबर? हे कन्फ्युजन सुद्धा तुम्हाला या लेक्चर मध्ये क्लिअर करून मिळेल. कारण काय, प्रत्येकच विद्यार्थी एकच बुक रेफर करेल याची गॅरंटी नाही. कुणी NN बसाक करत असेल, कुणी BC पुनिया करत असेल, कुणी SK दुग्गल करत असेल. ह्या सर्व बुक्स मध्ये या कंडिशन वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. आता ज्या वेळेला आपण एखाद्या एक्झामवर जर काही ऑब्जेक्शन घेणार असेल किंवा एखाद्या प्रश्नावर जर का ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, तर तुम्हाला एखादा स्टँडर्ड बुकचा रेफरन्स दाखवावा लागेल, आणि तो स्टँडर्ड बुकचा रेफरन्सच्या बेसिसवरच आपण हे सर्व कन्फ्युजन असू दे किंवा सिलेबस असू दे हा कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून तो तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्वाचा आणि फायदेशीर ठरेल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, एकदम शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सगळा पार्ट खूप प्रॉपर पद्धतीने कंप्लीट केला गेलेला आहे. यासोबतच पराग सरांचे जे लेक्चर चालू आहे, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा फ्लुइड मेकॅनिक्स, हे सुद्धा खूप फायदेशीर आणि टू द पॉइंट चालू आहे, ज्यामध्ये सर्व MCQ वर फोकस केला गेलेला आहे. क्लियर? सो जसं मी तुम्हाला सांगत होतो की आपण जे MCQ आहे ते लास्ट लेक्चर मध्ये बघितले होते, आणि आज आपण बघणार आहोत याचा पार्ट 2, जो की सेकंड लेक्चर आहे, इम्पॉर्टंट असणार आहे, ज्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन इन प्लेन आणि जिओडेटिक सर्वे मधलं स्टडी करतोय. लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केलं होतं की प्लेन सर्वे आणि जिओडेटिक सर्वे काय आहे, किंवा क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इन्स्ट्रुमेंट किंवा टाइप्स, या सर्व बेसिसवर आपण क्लासिफिकेशन स्टडी केलं होतं. त्यालाच आपण आज कंटिन्यू करतोय. तर मित्रांनो, तुमच्या समोर 2 फिगर दिसत आहेत. यामध्ये तुम्हाला एक लक्षात येत आहे की सपोज टू बी जर का तुम्ही या पर्टिक्युलर पॉइंट वरनं या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत जर का एखादं मेजरमेंट करत असाल, तर ऑब्व्हियसली अर्थ, कर्वेचर ऑफ अर्थ तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. आणि यामध्ये जर का तुम्ही
या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत जर का तुम्ही मेजरमेंट करत असाल तर इथे कोणत्याही पद्धतीचं अर्थ कर्वेचर तुम्हाला कन्सिडर करायची गरज नाही. म्हणजेच काय, अशा पद्धतीचा सर्वे आपण प्लेन सर्वे मध्ये करणार आणि ज्यामध्ये आपण अर्थ कर्वेचर कन्सिडर करतोय किंवा गृहीत धरतो त्याला आपण जिओडेटिक सर्वेच्या फॉर्मॅट मध्ये बघतो. क्लियर. आता या संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ती म्हणजे याचे ऑब्झर्वेशन. याचे बेसिक ऑब्झर्वेशन आहे जे की येणाऱ्या मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये बघायला मिळाले की याचे बेसिक ऑब्झर्वेशन काय किंवा डिफरन्स काय असतो. ओके, सो लेट्स सी. प्लेन सर्वे किंवा जिओडेटिक सर्वेचा जर का विचार केला तर जसा की पहिलं आपण कंडिशन बघितली होती मित्रांनो की प्लेन सर्वे मध्ये कर्वेचर ऑफ अर्थ, बरोबर आहे, कर्वेचर ऑफ अर्थ नॉट कन्सिडर. ओके, नॉट कन्सिडर्ड. सिंपल होतं. इथे आपण काय करतोय की सिंपल प्लेन सर्वे अज्युम करतो ज्यामध्ये आपण ज्या वेळेला डिस्टन्स मेजर करतो त्यावेळेला हे प्लेन आहे असं मानूनच मेजर करतो. म्हणजे प्लेन सर्वे मध्ये कर्वेचर ऑफ अर्थ कुठेही मेजर केला जाणार किंवा कन्सिडर केला जाणार नाही. याच्या उलट जर का बघितलं तर या पर्टिक्युलर जिओडेटिक मध्ये कर्वेचर ऑफ अर्थ जो असतो हा आपण कन्सिडर करतो. सो कर्वेचर ऑफ अर्थ कन्सिडर्ड. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय की कर्वेचर ऑफ अर्थ जो तिथे कन्सिडर केला होता, इथे कन्सिडर केला आहे, तो इकडे कन्सिडर केला जाणार नाही. म्हणजेच काय, जिओडेटिक मध्ये आपण सिंपल अर्थ ही जिओडिक शेपची आहे किंवा कर्व शेपची आहे असं मानून चालतो. बरोबर आहे. आता या वेळेला सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन काय आहे, जर का प्लेन सर्वे थ्रू जर का एखादं अँगल ड्रॉ करत असाल किंवा अँगल मेजर करत असाल, मानून चला हा एक अँगल आहे मित्रांनो, ए बी आणि सी. ओके, सो ऑब्विसली ज्या वेळेला मी अशा पद्धतीचा एक अँगल तयार करतो किंवा मेजर करतो अंडर द प्लेन सर्वे, याला काय म्हणणार तुम्ही, प्लेन ट्रायंगल. बरोबर आहे, याला काय म्हणाल, प्लेन ट्रायंगल. आणि या केस मध्ये जर का तुम्ही जिओडेटिक सर्वे म्हणजेच काय अर्थ कर्वेचर कन्सिडर करून जर का करत असाल तर सिंपल आहे, ऑब्विसली तुम्ही अशा पद्धतीचा अँगल कन्सिडर कराल ज्याला आपण काय बोलतो, स्पेरिकल ट्रायंगल. ओके, स्पेरिकल ट्रायंगल. ओके, आता ज्या वेळेला आपण याची ऍडिशन करू सगळ्या अँगलची की मानून चला हा अँगल ए बी आणि सी, म्हणजे ऍडिशन ऑफ अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू काय होणार, 180 डिग्री होणार. कारण काय की प्लेन आहे त्यामुळे ऑब्विसली याची अँगलची ऍडिशन किती होणार, 180 डिग्री होणार. क्लियर. पण जर का आपण या केस मध्ये बघितलं तर ए बी सी मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की हा अँगल आणि हा अँगल, या अँगलची ऍडिशन म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी, तर याची ऍडिशन किती व्हायला पाहिजे किंवा किती होईल ही सगळ्यात महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे. तर याचं बेसिक ऑब्झर्वेशन काय, द अँगल शुड बी, हा जो अँगल आहे इट शुड बी मोर दॅन 180 डिग्री. कायम 180 डिग्री पेक्षा जास्त असणं कंपल्सरी आहे. म्हणजेच काय, जिओडेटिक सर्वे मध्ये जो कोणता हा जिओडेटिक अँगल आपण मेजर करू त्या ट्रायंगलची ऍडिशन, सर्व अँगलची ऍडिशन ही 180 पेक्षा जास्तच असायला पाहिजे. अँड शुड बी लेस दॅन 540 डिग्री. लक्षात घ्यायचंय या अँगलची ऍडिशन ही मॅक्झिमम 540 असू शकते किंवा मिनिमम 180 पेक्षा जास्त असेल. म्हणजेच 180 तर राहणार नाही कारण इथं स्पेरिकल पार्ट आला. बरोबर आहे, हा स्पेरिकल पार्ट आला त्याच्यामुळे काय ऑब्विसली हा अँगल 180 डिग्री पेक्षा जास्त असणार आहे. तिघांची ऍडिशन 180 डिग्री पेक्षा जास्त आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. पण
मॅक्झिमम जर का अँगल जिओडेटिक सर्वे मध्ये ट्रायंगलची ऍडिशन ही 540 होऊ शकते, त्यापेक्षा जास्त होणार नाही. क्लिअर? इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन आहे, तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवा किंवा इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये लिहून ठेवा. क्लिअर? यस, करेक्ट आहे, बिलकुल करेक्ट आहे. ओके, चला थर्ड घेऊ. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? आय होप इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. ओके, चला त्यानंतर बघा रे, सिंपल आहे. जर का मी या पर्टिक्युलर केस मध्ये बघतोय, बघा आता इथे जर का मी मेजरमेंट करणार असेल या पर्टिक्युलर पॉइंटला, हे दोन पॉइंट्स आहेत ए आणि बी. ओके, ज्यामध्ये सिंपल एक मी लाईन ड्रॉ करून घेतोय, एक लाईन ड्रॉ करतोय. ही लाईन ए टू बी आली आहे. क्लिअर? ही लाईन ए टू बी आहे. काय झालंय यामध्ये? सिंपल कंडिशन, ए टू बी मध्ये काय, जर का मी या पर्टिक्युलर लाईन पासून प्लंब लाईन टाकली, बघा प्लंब लाईन काय म्हणते ते पण समजून सांगतोय मी तुम्हाला. ही प्लंब लाईन जर टाकली, ओके, दिस इज नथिंग बट द प्लंब लाईन. लक्षात घ्या प्लंब लाईन काय असतो. प्लंब लाईन म्हणजेच काय, प्लंब ऑफ सगळ्यांना माहित आहे. प्लंब ऑफ ऑब्विसली हा एक प्लंब ऑफ आहे मित्रांनो. ओके, हा प्लंब ऑफ आहे. प्लंब ऑफ काय शो करतो? सेंटर ऑफ अर्थ. ओके, सेंटर ऑफ अर्थ किंवा व्हर्टिकल डिरेक्शन एक्झॅक्ट. ओके, आणि टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी पॉइंट हा डाऊनवर्ड डिरेक्शनला असतो. सो याला पर्टिक्युलर जी लाईन ड्रॉ करतात, सपोज ही जर का मी एक लाईन ड्रॉ केली तर याला काय म्हणतात? प्लंब लाईन. ओके, आता जर का मी प्लेन सर्वे मध्ये जर का प्लेन सर्वे करतोय आणि त्यामध्ये ए टू बी हे लेंथ मेजर करतो, तर ए आणि बी पॉइंटला जर का प्लंब लाईन टाकली तर दोन्ही लाईन कशा येतील? एकमेकाला पॅरलल येतील. बरोबर आहे? प्लंब लाईन कशा असतील? पॅरलल येणार. क्लिअर? समजतंय? पक्का? ह्या दोन्ही प्लंब लाईन कशा येतील? पॅरलल येतील. म्हणजे थर्ड ऑब्झर्वेशन माझं प्लेन सर्वे मध्ये काय की प्लंब लाईन पॅरलल टू ईच अदर. क्लिअर? पॅरलल टू ईच अदर. लक्षात घ्या. आणि इथे जर का बघितलं थर्ड केस मध्ये तर ऑब्विसली प्लंब लाईन कशी राहणार? ओके, प्लंब लाईन, आता हा एक पॉइंट होता मित्रांनो ए आणि हा एक बी आहे. ऑब्विसली मी काय करतोय, सपोज मी इथनं एक सेंटर लाईन टाकली, इकडनं पण एक सेंटर लाईन, तर ही कुठेतरी सेंटर ऑफ अर्थ ला मिळणार. क्लिअर? ही पॅरलल असेल का? नाही. सो दॅट इथे सेकंड ऑब्झर्वेशन आहे, प्लंब लाईन meet at center of earth. क्लिअर? इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाची ऑब्झर्वेशन आहे, कदाचित पेपर मध्ये विचारल्या जाऊ शकतात. लक्षात आलंय? यानंतर यस एक्झॅक्टली बरोबर आहे. एरिया बघूया आपण. एक लक्षात घ्या, आपण जे स्टडी करतोय थोडं हळूहळू जाऊया, कारण काय होईल एका वेळेस जर खायला घेतलं तर ते अपचन होऊ शकतं. क्लिअर? त्यामुळे थोडं हळूहळू घेऊया. ठीक आहे ना? घेणार एरिया विषयी पण बोलणार आहे, टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट पॉइंट हवं तर एरियावरचं ऑब्झर्वेशन सांगतोय. बघा फोर्थ ऑब्झर्वेशन आपण आपल्या एरियावरचं बघू. ओके, आता एरिया जसं की बऱ्याचशा बुक्स मध्ये जर का बघितलं तर एरियावर कन्फ्युजन आहे, किंवा आपण पण लास्ट लेक्चर मध्ये काय बोललो की जर का 250 स्क्वेअर मीटर किंवा 260, काही बुक्स मध्ये 250 आहे, काही बुक्स मध्ये 260 किलोमीटर स्क्वेअर दिलेला आहे. ओके, त्यापेक्षा मोठा असेल तर जिओडेटिक आहे, त्यापेक्षा छोटा असेल तर प्लेन आहे. एक्झॅक्टली बरोबर, आपण याविषयी बोललेलो आहे. ओके, म्हणजे जर का तुम्ही एन बसाक वापरत असाल तर त्यामध्ये क्लिअरली मेन्शन करून दिलेलं आहे की जर का 250 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत असेल तर तो प्लेन आहे, त्याच्यापेक्षा मोठा असेल तर जिओडेटिक सर्वे मानला जातो. पण जर का एखादा क्वेश्चन आला आणि त्यामध्ये जर का ऑप्शन मित्रांनो हे असतील
ऑप्शन ए आहे 250 स्क्वेअर किलोमीटर, बी ऑप्शन आहे 260 स्क्वेअर किलोमीटर, सी आहे 195.5 स्क्वेअर किलोमीटर आणि डी ऑप्शन आहे 200 स्क्वेअर किलोमीटर. आता यामध्ये तुम्ही 100% कन्फ्युजन होणार किंवा करेक्ट ऑप्शन कोणतं असणार आहे, किंवा असा सपोज क्वेश्चन जर का तुम्हाला येणाऱ्या एमपीएससी जेई किंवा येईच्या एक्झाम मध्ये आला तर करेक्ट ऑप्शन काय आहे. बरेचसे विद्यार्थी इथं कन्फ्युज आहे, सर हे पण तर आहे बुक मध्ये, हे पण आहे. अरे दोन्ही असलं तरी काय प्रॉब्लेम नाही. करेक्ट ऑप्शन सी आहे. करेक्ट ऑप्शन सी आहे. जर का तुम्ही बीसी पुनमिया जर का स्टडी करत असेल तर त्यामध्ये एक रेफरन्स दिलेला आहे, त्या रेफरन्स नुसार आपण हा 4th ऑब्झर्वेशन स्टडी करू. क्लिअर क्लिअर. अदरवाईज हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. जसं तुम्ही मला कमेंट केलं होतं लास्ट टाइम, मेसेज केले होते की सर 195.5 कुठे वापरतात किंवा कोणत्या केसमध्ये वापरतात, त्याविषयी बोलतोय. क्लिअर. चला बघा आता यामध्ये होतंय काय नेमकं बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ओके, जर का एखाद्या एरियाचं मेजरमेंट करत आहे किंवा एखादा एरिया सर्वे करत आहे, तो एरिया जर का 195.5 किलोमीटर स्क्वेअर किंवा त्यापेक्षा जास्त असेल, जर का एखादा एरिया 195.5 किलोमीटर स्क्वेअर किंवा त्यापेक्षा जास्त असेल, त्या केसमध्ये जसं आपण प्लेन मध्ये बघितलं होतं की या अँगलची ऍडिशन ही 180 डिग्री होत असते, या अँगलची जी ऍडिशन आहे ती 180 डिग्री होणार. तसंच जिओडेटिक सर्वे मध्ये जर का तो एरिया 195.5 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा जास्त असेल तर त्या पर्टिक्युलर अँगलची ऍडिशन ही मित्रांनो 180 डिग्री 0 मिनिट 1 सेकंद एवढी बघितल्या जात असते. लक्षात घ्या. ओके, म्हणजेच काय, इथे मोर दॅन 1 सेकंद आहे, मोर दॅन 1 सेकंद. क्लिअर. लक्षात घ्या काय सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या. आता इथे बघा सर 250 ऑब्विसली जर का पेपर मध्ये तुम्हाला विचारलंय की प्लेन आणि जिओडेटिक सर्वे मधला एरिया, तर 195.5 किलोमीटर स्क्वेअर हे स्टँडर्ड बुक जे आहे बीसी पुनमियाचं यामध्ये क्लिअर दिलेलं आहे. ओके, आणि त्यांनी रेफरन्सेस पण दिलेले आहे. ऑब्विसली 195.5 आहे. जर का तुम्ही स्ट्रेट घेताय तर 180 येणार, पण जर का तुम्ही स्ट्रेट नाही घेत आणि कुठेतरी अशा पद्धतीने तुम्ही कुठेतरी हा थोडाफार या पद्धतीचा जर अँगल बघत असाल तर तुम्हाला माहित आहे की इथला जो अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल वाढणार. म्हणजे जर का हा सर्वे एरिया 195.5 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा जास्त असेल तर त्या ट्रायंगलची ऍडिशन 1 सेकंद एवढी जास्त येणार 180 अँगल पेक्षा. ऑब्विसली 1 सेकंद खूप छोटा आहे ऍज कम्पेअर टू 180 डिग्री. बरोबर, 1 सेकंद खूप जास्त छोटा आहे, निग्लेक्टेड आहे. पण तरीही ऍज पर द ऑब्झर्वेशन काय सांगतं, जर का एखादा एरिया 195.5 किलोमीटर स्क्वेअर पेक्षा जास्त असेल तर तो एरिया किंवा ट्रायंगल मेजर करताना त्याचा अँगल हा 1 सेकंद येत असतो. त्यामुळे लक्षात घ्या, जर का पेपर मध्ये एखादा क्वेश्चन विचारला रिलेटेड आणि त्यामध्ये 195.5 आहे, सेकंड ऑप्शन 260 स्क्वेअर किलोमीटर आहे, किंवा थर्ड ऑप्शन 180 असेल, किंवा आणि फोर्थ ऑप्शन 280 असेल. ओके, तर लक्षात ठेवायचं 195.5 हा करेक्ट येणार. क्लिअर. कन्फ्युजन दूर करा. सेकंड थिंग, आता कुठेही तुम्हाला हे ऑप्शन दिसतच नाहीये. ओके, आणि इथे कुठेतरी 350 असं वगैरे काहीतरी अँगल दिलेला आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही 260 करू शकता. त्या केसमध्ये तुम्ही 260 एवढा अँगल घेऊ शकता. क्लिअर. लक्षात आलंय का? खूप महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर. चला सांगा पटापट, क्लिअर आहे का सर्वजण? ओके, क्लियर है? ओके, चलो फिर आगे.
नाव लेट्स सी नेक्स्ट ऑफ. आणि विशेष म्हणजे काय, हे हा जो पॉइंट आहे ना, हा SSC जेईला विचारलाय बरं, हा SSC जेईला विचारलेला आहे मित्रांनो. त्यामुळे प्लीज कन्फ्यूज होऊ नका. हा SSC जेईचा आहे. यानंतरचं सुद्धा ऑब्झर्वेशन हे SSC जेईला विचारलेला आहे. ओके, SSC जेईला विचारलेला आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. लिस्ट काउंट आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका प्लीज. कोणतेही क्वेश्चन विचारू नका किंवा ऍटलिस्ट पॉइंटचे लेक्चर विचार, पॉइंट वरच असलेले क्वेश्चन करा, जेणेकरून मला सांगायला इझी जाईल. आता याचा लिस्ट काउंट, त्याचा लिस्ट काउंट बघूया ना पुढे, टेन्शन घेऊ नका, बघूया. ओके, नेक्स्ट मित्रांनो, फिफ्थ ऑब्झर्वेशन. जर का प्लेन सर्वे मध्ये तुम्ही एखादी डिस्टन्स मेजर करत असेल आणि हे डिस्टन्स जर का 12 किलोमीटर पर्यंत असेल, बघा, जर का प्लेन सर्वे मध्ये तुम्ही जर का एखादं डिस्टन्स मेजर करत असाल आणि ते जर का डिस्टन्स 12 किलोमीटर पर्यंत असेल तर इझी आहे मेजर करणं. बरोबर आहे. जसं आपण इथे बघितलं होतं की हे डिस्टन्स मेजर करणं खूप इझी आहे. आणि जर का तुम्ही हे डिस्टन्स जर घेत असाल हे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला हे कर्व शेप मध्ये मोजावं लागेल. यस ऑर नो, कर्व शेप मध्ये मोजावं लागेल. सिमिलरली हे जर का 12 किलोमीटरचं जे डिस्टन्स आहे, पॉइंट ए हा पॉइंट बी, हे जर का 12 किलोमीटरचं डिस्टन्स जर का तुम्ही कर्व शेप मध्ये मोजणार असाल तर ऑब्व्हियसली 12 पेक्षा थोडं जास्त भरणार ना रे. क्लिअर. जर का 12 किलोमीटरने मोजत असेल, 12 किलोमीटर पर्यंत मोजत असेल, तर तेच जिओडेटिक मध्ये कर्व शेप मध्ये हे डिस्टन्स 12 किलोमीटर प्लस 1 सेंटीमीटर एवढं मेजर होत असते. क्लिअर. SSC जेईचा क्वेश्चन आहे हा, SSC जेईचा क्वेश्चन आहे, विचारलेला आहे. आणि बऱ्याचशा जिल्हा परिषद, नगरपालिका आणि जेईच्या एक्झाम मध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. क्लिअर. किंवा जर का तुम्ही एखादा डिस्टन्स 18 किलोमीटर पर्यंत मोजत असाल तर त्या केसमध्ये ए हा बी आणि याला जर का तुम्ही जिओडेटिक किंवा कर्व शेप मध्ये मोजत असाल तर मग हा तर 18 किलोमीटर तर प्रॉपर आहेतच, पण याचं मेजरमेंट हे 18 किलोमीटर प्लस 1.52 सेंटीमीटर होत असते. प्लस 1.52 सेंटीमीटर. क्लिअर. लक्षात घ्या, खूप महत्वाचे आहे. क्लिअर. समजलंय का? व्यवस्थित समजलंय का? बरोबर. एक्झॅक्टली. छान तयारी चालू आहे तुमची. येस. सो मित्रांनो, हे 5 ऑब्झर्वेशन लक्षात घ्या, जेणेकरून पेपरला जर का विचारले तर खूप महत्वाचं इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. आणि या सर्वांमध्ये तुम्हाला महत्वाचा पार्ट असेल, येणाऱ्या पेपरमध्ये एक तरी क्वेश्चन यावर विचारू शकतो. क्लिअर. सांगा पटपट. कम ऑन फास्ट. चला ठीक है. ओके गुड. चलो नेक्स्ट आगे बढ़ते हैं. नेक्स्ट इज द प्रिंसिपल ऑफ सर्विंग. ओके, हा सुद्धा एक इंपॉर्टंट पार्ट आहे. प्रिंसिपल ऑफ सर्विंग इंपॉर्टंट पार्ट आहे. बघा, फर्स्ट प्रिंसिपल, 2 प्रिंसिपल आपण आज बघणार आहोत. जसं की टू वर्क फ्रॉम द होल टू द पार्ट, म्हणजे होल टू द पार्ट हा फर्स्ट प्रिंसिपल आहे मित्रांनो. होल टू द पार्ट म्हणजे जेही काम करायचं आहे ते पूर्ण करून छोट्या भागाकडे जायचंय आपल्याला. आणि सेकंड काय सांगतोय, टू लोकेट अ न्यू स्टेशन बाय ऍटलिस्ट 2 मेजरमेंट्स. बाय ऍटलिस्ट 2 मेजरमेंट्स. क्लिअर. सिंपल आहे. बघा मी काय सांगतोय लक्षात घ्या किंवा व्यवस्थित समजून घ्या. म्हणून चला, सपोज टू बी मी काय करतोय रे, एखादा हा एक स्क्वेअर आहे, हा एक स्क्वेअर आहे आणि मला ना काय करायचंय, याला सारख्या भागात डिवाइड करायचंय. मला काय करायचंय, याला हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली सारख्या भागात डिवाइड करायचंय. या पेजला एक पेज आहे म्हणून चला, एक पेज आहे आणि त्याला सारख्या भागात डिवाइड करायचंय. मी काय करतोय, इथे जर का मी डिवाइड केलंय, सपोज मी इथे पहिल्यांदा एक पॉइंट टाकलाय, नंतर एक अशी रेष मारली
नंतर ही, नंतर ही, नंतर ही, नंतर ही, आणि शेवटी मला समजलंय की ही जी रेष आहे ही 5 सेंटीमीटर आहे, ही 5 आहे, ही 5 आहे, ही 5 आहे आणि ही 5 आहे, आणि ही 3च होत आहे, ही 3च होत आहे. म्हणजेच काय, मी काय केलंय, उलट केलं. काय केलंय, पूर्ण भागाला मी काय केलं, पार्ट 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 मध्ये केलं, म्हणजे पार्ट टू द होल गेलो. लक्षात येत आहे, पार्ट टू द होल मी अज्युम केलेला आहे. इन केस जर का मी याच पार्टला आधीच जर का व्यवस्थित समजून घेतलं असतं, म्हणजे होल मला जर का माहित असतं की बाबा रे हे 10 सेंटीमीटर आहे आणि मला जर का डिवाइड करायचं असेल तर मी एकसारखे भाग जर करायचे असेल तर मी 2 2 2 2 सेंटीमीटरचे करू शकतो. क्लिअर? किंवा जर का म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगतोय, होल टू द पार्ट, याचा बेसिक कंडिशन काय होतो की एरर जे आहे ना हे अक्युमुलेट होत नाही पुढे. जो एरर असेल तो पुढे अक्युमुलेट होणार नाही. आता बघा, एक अजून एक्झाम्पल म्हणून सांगतोय, एखादा पॉलिगॉन आहे, ओके, किंवा एखादा इररेग्युलर शेप आहे. आता मला जर का हा मेजर करायचा असेल, मला जर का मेजर करायचं असेल तर या प्रिन्सिपलने जर का काम केलं, होल टू द पार्ट जर का काम करायचं असेल तर काय होतं की ॲक्युरेसी वाढतं, किंवा जी काही प्रिसियस कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला इझिली करता येतं. ओके, आता बघा काय होणार, हा पॉइंट ए, बी, सी, डी आणि ई, याला मी काय म्हणतो, मेन स्टेशन म्हणतोय. चालेल, दीज आर द मेन स्टेशन्स फॉर मी. क्लिअर? जे ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहेत मित्रांनो ते काय आहे, माझ्यासाठी मेन स्टेशन्स आहेत. आता या मेन स्टेशनला मी काय करतो, सिंपल फॉर्मॅट मध्ये मी याला नंबर ऑफ पार्ट मध्ये डिवाइड करतो. होल पार्टला छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करून घेतो. बघा सिंपल आहे, मी काय केलं, याला होल पार्टला होत असेल तेवढ्या पार्ट मध्ये प्रॉपर मी याला डिवाइड करून घेतलंय. ओके, याला प्रॉपर मी डिवाइड करून घेतलंय. लक्षात आलंय? आता काय झालं रे, या पूर्ण एरियाला जो की एक इरेग्युलर एरिया होता त्याला जमेल त्या पार्ट मध्ये रेग्युलर फॉर्मॅट मध्ये केलंय. आता मी हा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 पार्ट मध्ये याला डिवाइड केलं. आता मी प्रत्येक एरिया सेपरेटली मेजर करतो. प्रत्येक एरिया जर का सेपरेटली मेजर केला तर इन केस मी हा परफेक्ट केला, हा परफेक्ट झाला, हा परफेक्ट, आणि 4 मध्ये काहीतरी माझ्याकडनं चूक झाली तर 4 चा जो एरर आहे हा 5th मध्ये जाईल का? नाही, कारण सेपरेटली मेजर करतोय. सेपरेट मेजर करतोय म्हणूनच त्याला म्हणतात होल टू द पार्ट. पूर्ण एरियाला पार्ट मध्ये डिवाइड केलंय. हा, जर का मी याला एकाच वेळेस मेजर केला असता तर मग हा एरर इकडून इकडे इकडून इकडे हा एकमेकात गुंतला असता, पण तसं नाहीये. होल टू द पार्ट म्हणजेच काय, तुम्ही होल पार्टला, होल एरियाला नंबर ऑफ पार्ट मध्ये डिवाइड कराल आणि तो पार्ट सेपरेटली तुम्ही मेजर करत असाल. क्लिअर? याचा बेसिक फायदा काय होतो मित्रांनो की दिस मेथड मिनिमाइज अँड कंट्रोल्स द एरर. एरर होण्याचे चान्सेस कमी करतात, किंवा एरर होत असेल तर ते एरर्स कंट्रोल केल्या जातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एरर्स अक्युमुलेट होणार नाही. त्याच केसमध्ये एनी एरर्स रिमेन्स लोकलाइज अँड कॅन बी करेक्टेड इझिली. मला जर का वाटलं की नाही यार चौथ्यामध्ये एरर झालाय तर मी इझिली फक्त एवढाच पार्ट मला पुन्हा सर्वे करावा लागेल किंवा पुन्हा मेजर करावा लागेल. म्हणजे पूर्ण पार्टला पुन्हा मेजर करत बसायची गरज आहे का? नाही. तुम्हाला इझिली एरर ओळखता येईल कुठे झाला, किंवा तो एरर निग्लेक्ट करायचा असेल तर तो तुम्ही इझिली तो करू शकता. एखादा पार्टच तुम्हाला फक्त मेजर करायचा तर तो पार्ट मेजर करू शकता. दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल, होल टू द पार्ट. पुढे काय म्हटलंय, इफ द रिव्हर्स पार्ट टू द होल मेथड इज फॉलोड स्मॉल एरर मे अक्युमुलेट अँड बिकम द अनकंट्रोलेबल. काय होणार, जर का हाच जर का पॉलिगॉन मी असा मेजर करत गेलो, हा एक पॉलिगॉन आहे आणि जर का मी मेजर करत गेलो तर याचा एरर जो इथून सुरुवात झाला तो शेवटपर्यंत पुन्हा हा एरर अक्युमुलेट इथे होईल. म्हणजेच काय, इथला थोडा एरर अख्ख्या पूर्ण पार्ट मध्ये मेजर होईल आणि त्यामुळे काय होईल की तो एरर शोधणं फार कठीण होणार, किंवा तशा पद्धतीचा एरर एलिमिनेट करणं
शक्य होणार नाही. त्यामुळे होल्ड टू द पार्ट इज द बेस्ट प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग. क्लिअर आहे? लक्षात आलं का? सांगा पटकन. याला होल्ड टू द पार्ट का बरं म्हणतात? ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे मित्रांनो, टू लोकेट अ न्यू स्टेशन बाय ऍटलिस्ट टू मेजरमेंट. एक तर तुम्हाला दोन अँगल माहित असणं गरजेचं आहे. टू अँगल्स, किंवा सेकंड केस मध्ये टू डिस्टन्स, बरोबर आहे, किंवा थर्ड केस मध्ये वन अँगल अँड वन डिस्टन्स. ओके, एवढ्या सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं असते. त्याच केसमध्ये आपण सेकंड प्रिन्सिपल वर वर्क करू शकतो. आता सिंपल आहे बघा ना, मी काय केलंय, दोन पॉइंट तुम्हाला दिले, ए आणि बी हे दोनच पॉइंट दिले आणि सांगितले की सी लोकेट करा. कुठे करायचं नेमकं? बरोबर आहे की नाही? ए आणि बी जर का तुम्हाला पॉइंट दिलाय किंवा हे डिस्टन्स पण दिलाय, एक डिस्टन्स दिलाय आणि सांगितलं की सी पॉइंट लोकेट करा, पण काहीच माहित नाही ना, एका पर्टिक्युलर गोष्टीवरनं तुम्ही तिसरा पॉइंट लोकेट नाही करू शकत. क्लिअर? सो त्या केसमध्ये जर का तुम्हाला थर्ड पॉइंट लोकेट करायचा असेल तर त्यासाठी ऍटलिस्ट टू मेजरमेंट शुड बी नोन. ओके, बघा मग पहिली कंडिशन काय असू शकते यामध्ये? सगळ्यात महत्वाची गोष्ट, अ न्यू पॉइंट स्टेशन मस्ट बी फिक्स ऍटलिस्ट टू रेफरन्स लिनियर और अँगुलर फ्रॉम नोन पॉइंट्स, किंवा लिनियर मेजरमेंट डिस्टन्स युजिंग चेन टेप, अँगुलर मेजरमेंट अँगल बिअरिंग कंपास थेडोलाइट, किंवा चेन मेजरिंग चेन सर्विंग पोजिशन आर कन्फर्म विथ द टाय लाइन्स अँड चेक लाइन फॉर द ॲक्युरसी. क्लिअर? आता याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय बघा की काय काय असू शकतात किंवा कोणत्या कोणत्या केसमध्ये आपण याला स्टडी करतो. ओके, आय होप लक्षात येत आहे, परफेक्टली डोक्यात चाललंय. खूप सिंपल पद्धत आहे किंवा खूप सिंपल मेथडने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात येईल. ओके, आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा एकतर तुम्हाला माहित आहे की दोन डिस्टन्स किंवा एक पॉइंट माहित आहे. लक्षात घ्या, हा एक रेफरन्स पॉइंट माहित आहे ए बी. ओके, क्लिअर? सोबत जर का तुम्हाला एक अँगल आणि डिस्टन्स माहित असेल तर तुम्ही काय करू शकता? हा थर्ड पॉइंट लोकेट करू शकता. तुम्ही काय कराल? इथनं हे डिस्टन्स मेजर कराल. ओके, आणि हा जर का अँगल थिटा माहित असेल तर सी पॉइंट जो आहे हा लोकेट करणं इझी जातं. बरोबर आहे? टू मेजरमेंट्स, एक अँगल आणि एक डिस्टन्स जर का मेजर माहित असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला इझिली थर्ड पॉइंट लोकेट करणं इझी जातं. क्लिअर? यालाच काय म्हणतात? ट्रॅव्हर्स मेथड. क्लिअर? ट्रॅव्हर्स मेथड ते पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत आपण. क्लिअर? हे पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत, त्याला वेळ आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. हे क्लिअर आहे का? बघा, सेकंड प्रिन्सिपल काय सांगतं? ऍटलिस्ट टू रेफरन्स लिनियर और अँगुलर, एकतर लिनियर किंवा अँगुलर. बघा, इथे लिनियर डिस्टन्स माहित होतं आणि अँगुलर म्हणजे अँगल माहित होता. त्यावरनं मी थर्ड पॉइंट शोधून काढलाय. इट इज नथिंग बट द ट्रॅव्हर्स मेथड. यालाच काय म्हणतात? ट्रॅव्हर्स मेथड. क्लिअर? सेकंड, जर का तुम्हाला एखादा ए बी पॉइंट माहित आहे आणि तुम्हाला सांगितलंय की ए पासून एका पर्टिक्युलर डिस्टन्स डी वर काय करा, एक्झॅक्ट एक 90 डिग्री अँगल टाका आणि त्याचं डिस्टन्स मेजर करून घ्या, जेणेकरून त्या पॉइंटला तुम्ही सी नाव देऊ शकता. ओके, क्लिअर? तर याही केसमध्ये तुम्हाला माहित आहे की एक अँगल आणि एक डिस्टन्स माहित होतं, किंवा अँगुलर आणि लिनियर डिस्टन्स किंवा लिनियर मेजरमेंटच्या बेसिसवर तुम्ही थर्ड पॉइंट काढला आणि याच मेथडला म्हणतात ऑफसेट मेथड. काय म्हणतात?
ऑफसेट मेथड. यस, हीच आहे ती ऑफसेट मेथड. कसं काय करायचं ते पुढचा पार्ट आहे, फक्त मी तुम्हाला सांगतोय सेकंड प्रिन्सिपल कसं वर्क करतं. क्लिअर? आता ती कशी वर्क करते, काय करतं ते आपण पुढे बघूया ना, टेन्शन घेऊ नका, पुढे बघू. क्लिअर? सेकंड, दोन पॉइंट माहित आहे ए आणि बी सोबतच. जर का दोन अँगल माहित असेल तुम्हाला तर तुम्ही थर्ड पॉइंट शोधू शकता इझिली. ओके, जर का इथे θ1 आणि θ2 जर का तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हा सी पॉइंट इझिली मार्क करू शकता. ओके, यालाच म्हणतात अँग्युलर मेजरमेंट किंवा ट्रायंगुलेशन मेथड. अँग्युलर मेजरमेंट और ट्रायंगुलेशन. क्लियर? और ट्रायंगुलेशन. यस और नो? यासोबतच जर का तुम्हाला दोन पॉइंट माहित आहे आणि डिस्टन्स माहित असेल एक्स आणि वाय, तरीही तुम्ही ए बी सी, तरी तिसरा पॉइंट तुम्ही मार्क करू शकता आणि यालाच म्हणतात चेन मेथड. काय म्हणतात? चेन मेथड. क्लियर? लक्षात आलं का? ज्यावरनं डिस्टन्स मेजर केले जातात याला दुसऱ्या भाषेत टेप मेथड सुद्धा म्हणू शकता. ओके, अँड दिस इज नथिंग बट मित्रांनो सेकंड प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग टू लोकेट अ न्यू स्टेशन बाय ॲट लिस्ट 2 मेजरमेंट. थर्ड स्टेशन शोधून काढायचे किंवा लोकेट करायचे बाय नोईंग द ॲट लिस्ट 2 मेजरमेंट. क्लियर? लक्षात आलंय? हो की नाही? पटकन सांगा एकदा. तर मित्रांनो आजच्यासाठी थांबूया, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत ॲक्सेसरीज फॉर लिनियर मेजरमेंट, आणि पुढचा पार्ट आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये चालू करूया. तोपर्यंत धन्यवाद.